श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 234. बीजा आणि भुसा अंधू निवाडू नेणे जैसा, नावेक देखणाही तैसा बरळे कापा. एक आंधळा माणूस आहे आणि त्याच्यासमोर जर धान्य ठेवलं असेल आणि त्या धान्यामध्ये जर भुसा असेल तर आंधळेपणामुळे तो आंधळा माणूस धान्य आणि भुसा वेगळा करू शकत नाही. परंतु एखादा डोळस माणूस जर असेल आणि त्याच्यापुढे जर हे ठेवलं तर तो धान्य आणि भुसा वेगळा करू शकतो. आता इथे गंमत अशी आहे, अरे तुला दिसतंय आणि तरी देखील तुला त्यातला भेद कळत नाही, याला काय म्हणावं. ज्ञानेश्वर महाराज हा दृष्टांत देऊन इथे आपल्याला सांगतायत, आंधळ्याला एक वेळ दिसत नाही हे आपण समजू शकतो, परंतु डोळस माणूस जो पाहू शकतो, ज्याला यातला भेद कळू शकतो आणि तो देखील भेद कळत असून सुद्धा भुसा आणि बीज एकत्र करू पाहत असेल तर त्याला काय बरे म्हणावं. ज्ञानी माणसं, समजूतदार माणसं समजत असून सुद्धा करू नये तेच करू लागली तर याला काय म्हणावं बरे. पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत, जे असता संगू सांडिती तेची संसर्गू करिता न धाती, वनवासीही सेविती जनपदाते. आता इथे गंमत अशी आहे, काही माणसं प्रपंच सोडून संन्यास घेतात आणि वनवासामध्ये राहतात, परंतु तिथे चैन पडत नाही म्हणून पुन्हा येऊन परत प्रपंच करतात, नाही का. बनारसमध्ये एक संन्यासी होता, त्याचा देखील प्रपंच होता, त्याला बायको मुलं सर्व काही होतं. संन्यासी 4 घरी भिक्षा मागायचा. एकदा एक बाई त्याला म्हणाली, तुम्ही 4 घरी भिक्षा मागता, मी तुम्हाला हवं तितकं देत जाईन. पुढे तो संन्यासी भिक्षा मागणं थांबवून त्या म्हातारीच्याच घरी येऊन राहिला आणि बायको मुलं सगळं सोडून पुन्हा या म्हातारीबरोबर प्रपंच करू लागला. अशा प्रकारे एक प्रपंच सोडून पुन्हा दुसराच प्रपंच मांडला तर मग संन्यास घेतला या गोष्टीला काय अर्थ राहिला बरे. पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती, परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. काही माणसं स्वतः पापापासून दूर पळतात, नाही नाही नको नको म्हणतात, लपून बसतात, परंतु पुन्हा पुन्हा तीच पापे बळेबळेच करतात. पैसा हे सर्व पापांचं मूळ आहे, नाही का. अलीकडे एक स्त्रीमुक्ती नावाचं नवीनच फॅड आलेलं आहे. स्त्रियांवर अन्याय होतो, त्यांचं शोषण होतं, त्यांना कमी समजलं जातं, त्यांना सगळ्या गोष्टी पुरुषांच्या बरोबरीने हव्या, असं एक नवीन फॅड सध्या समाजामध्ये आलेलं आहे. परंतु काही गोष्टी या निसर्गानेच स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. असं असताना तिथे समानता आपण आणू कशी शकतो, नाही का. उद्या जर स्त्रिया म्हणायला लागल्या, आम्हीच का बाळंतीण व्हायचं, पुरुष बाळंतीण होऊ देत, असं म्हणून जर त्या अट्टाहास करू लागल्या तर हे शक्य होईल का. किंवा
उद्या एखादी स्त्री म्हणू लागली, मीच का मुलं सांभाळायची आणि मीच का त्याला अंगावरचं दूध पाजायचं, पुरुषांनी हे करायला हवं, तर ते शक्य आहे का? काही गोष्टी नैसर्गिकपणेच स्त्री आणि पुरुष यांना वेगळं करतात. मग असं असताना आपण समानता आणणारे कोण? मग या सगळ्या गोष्टी लोकांना कळत नाहीत असं आपल्याला वाटतं का? नाही. मग सगळं कळूनसुद्धा ही स्त्रीमुक्ती चळवळ का करतात? स्त्रियांवर अन्याय होतो, त्यांचं शोषण होतं, त्यांच्याच वाट्याला या सगळ्या गोष्टी येतात, पुरुष मात्र नामोनिराळे राहतात. या सगळ्या गोष्टी समाजामध्ये पसरवण्याचं काय कारण आहे? आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वरवर नाही नाही म्हणतात, नको नको म्हणतात, पण मनातून मात्र तेच पाप करायला उद्युक्त होतात. पुढच्या ओवीमध्ये म्हणतात, जयाची जीवे घेती विवसी, तेची जडवणी ठाके जीवेसी, चुकविता ते गिवसी तया तेची. हे म्हणणं वाईट आहे, हे करणं वाईट आहे, हेही आपल्याला कळतंय, समजतंय. विवसी याचा अर्थ बाधा. मग या गोष्टींची बाधा होऊ नये म्हणून आपण जर ते चुकवायला गेलो आणि पुन्हा आपण जर त्याच गोष्टी करू लागलो तर याला काय बरे म्हणावं? पुढे म्हणतायत, ऐसा बलात्कारू एकू दिसे, तो कवणाचा येथ आग्रहो असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. अर्जुन म्हणतोय, भगवंता, हे सगळं बळजबरी, ही जबरदस्ती का आपल्याला घडताना दिसते? या सगळ्या गोष्टी करतो कोण हे तू मला समजावून सांग. मला काही कळेन असं झालेलं आहे. आता काय होतं की आपली जीभ जी आहे ना, ती आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी करायला भाग पाडते. एक म्हणजे खाणं आणि दुसरं म्हणजे बोलणं. या दोन्ही गोष्टींवर जर आपण ताबा मिळवला तर निम्मा परमार्थ साधला असं महाराज म्हणतात. जिभेवर ताबा मिळवायचा आहे याचा अर्थ पोटभर जेवायचं नाही असं नाही, पण त्या अन्नपदार्थामध्ये आसक्ती ठेवायची नाही किंवा त्याच्या अधीन व्हायचं नाही. विशेषतः म्हातारपणी लोक इतका हावरटपणा करतात, इतकी खा खा करतात आणि मग ते खाल्लेलं पचत नाही, अजीर्ण होतं, मग नको त्या व्याधी सुरू होतात. आणि म्हणून जीभ जर आवरली, खाणं जर बेताचं ठेवलं तर माणसाला आजार होणार नाहीत, तो आजारी पडणार नाही. परंतु आपण खातो आणि आजारी पडतो. दुसरी गोष्ट, नको त्या गोष्टी बोलतो आणि आपण आपले संबंध बिघडवून घेतो, लोकांना दुखवतो. आणि महाराज तर म्हणतात, कुणाचं अंतःकरण दुखवू नका. म्हणजे सत्पुरुष जे सांगतात त्याच्या अगदी विरुद्ध उलटं आपण वागत असतो. आदर्श काय आहे हे आपल्याला कळतं, परंतु त्या आदर्शाच्या गोष्टी मात्र आपण आचरणात आणत नाही. मी आज काय जेवलो हे सुद्धा माझ्या लक्षात राहता कामा नये, इतकं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून जेवलं पाहिजे. इथे महाराज एक फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, ज्याची बायको एखाद्याला साधू म्हणेल तोच खरा साधू असला पाहिजे, बाकी सगळे ढोंगी साधू किंवा संधी साधू असतात. आता अर्जुनाने हा जो प्रश्न विचारलेला आहे त्याला भगवान श्रीकृष्ण काय उत्तर देतात हे आता आपण 37व्या श्लोकाद्वारे पाहूया. श्री भगवान उवाच,
काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाअशनो महापाप्मा विद्धि एनं इह वैरिणम्। श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाअशनो महापाप्मा विद्धि एनं इह वैरिणम्। श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाआशनो महापाप्मा विद्धि एनं इह वैरिणम्। या श्लोकाचा अर्थ आता आपण बघूया। भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून निर्माण होणारा हा जो काम आहे, हाच ती कामवासना जर पूर्ण झाली नाही तर क्रोधामध्ये रूपांतरित होतो आणि तोच या सर्व जगाचा सर्वभक्षक महापापी असा शत्रू आहे। आता इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, माणसाला पाप करण्यास प्रवृत्त करणारा हा काम आहे। आता इथे काम याचा अर्थ मनामध्ये येणाऱ्या इच्छा, अपेक्षा, वासना, हवं नको पण माणसांना बऱ्याचशा गोष्टी हव्या असतात आणि बऱ्याचशा गोष्टी नको असतात। या दोन्ही गोष्टी म्हणजे काम। काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे अपेक्षा, काम म्हणजे कामवासना, काम म्हणजे वासना। आता या सगळ्या गोष्टी मनामध्ये ज्या येतात त्या जर आपल्या मनासारख्या झाल्या किंवा मनातल्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या तर आपल्याला बरं वाटतं, आणि त्या जर मनासारख्या नाही झाल्या किंवा आपल्या अपेक्षा इच्छा अपूर्ण राहिल्या तर माणसाला क्रोध येतो। म्हणजेच काम जेव्हा अपूर्ण होतो त्यावेळेला माणसाला क्रोध येतो, आणि हा जो काम आहे किंवा इच्छा अपेक्षा आहेत किंवा हवं नको पण आहे, हे रजोगुणांपासून निर्माण होतं। आणि हा जो रजोगुण आहे तोच मुळात मोठा खादाड आहे, म्हणून तो महापापी आहे। या संसारामध्ये रजोगुण कामाला प्रवृत्त करतो आणि काम या सगळ्या गोष्टींना घडवून आणतो। म्हणून आपला सर्वात महत्त्वाचा शत्रू कोण असेल, जो आपल्याला पापकर्म करायला भाग पाडतो, असा हा बळजबरी करणारा, जबरदस्ती करणारा आपला खरा शत्रू म्हणजे आपला काम, म्हणजेच आपल्या मनातल्या इच्छा अपेक्षा वासना, कामवासना, हवं नको पण, हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे। काम आणि त्या पाठोपाठ येणारा क्रोध हे आपले फार मोठे शत्रू आहेत, वैरी आहेत, आणि हे दोन्हीही इतके प्रचंड आहेत, खादाड आहेत, महापापी आहेत, बदमाश आहेत, नाही का? आता इथे गंमत अशी आहे की हा काम सोडायचा आहे। अहो किती अवघड आहे हे। जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या मनामध्ये काही ना काही इच्छा अपेक्षा सतत येतच असतात, आणि त्या सोडून राहणं किती अवघड आहे। जे आपल्याला आवडत नाही, जे करता येत नाही, तेच करायचं आहे, तेच सोडायचं आहे, हे किती अवघड आहे, नाही का? आता हा विषय इतका नाजूक आहे। तुम्हाला जे करता येत नाही, तुम्हाला जे सोडवत नाही, तेच सोडायचं आहे।
आणि ते सोडा म्हणून सांगायचं आहे. मग हा विषय किती नाजूक आहे. भगवान बोलले, पण भगवान कसा आहे त्याचं वर्णन आता ज्ञानेश्वर महाराज ओवी क्रमांक 239 करतायत. तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू, तो म्हणतसे पुरुषोत्तमू, सांगेन ऐक. हृदय कमळ आरामू म्हणजे आपल्या हृदय कमळामध्ये आराम करणारा, आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न असणारा, आपल्या मनाला आनंद देणारा, आराम देणारा असा हा भगवान, नाही का. आता इथे एक फार मोठं रहस्य ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या निमित्ताने सांगतायत की हृदयस्थ असणाऱ्या परमेश्वरामध्ये आपण सतत विलीन राहावं, एकरूप राहावं, तादात्म्य पावावं, तिथेच आपलं लक्ष केंद्रित करावं. हृदय कमलामध्ये लक्ष्मीचा वास असतो, नाही का. कमळ हे सांकेतिक इथे वापरलेलं आहे. माणसाचा जीव हा आकुंचित आहे, तो जणू एखाद्या कळीसारखा आहे. आणि कळी जेव्हा उमलते तेव्हा तिचं फूल बनतं आणि त्यातून सुगंध निर्माण होतो, मकरंद निर्माण होतो. तसा जीवाचा जेव्हा विकास होतो तेव्हा त्याच्यामध्ये भगवंताचा वास असल्यामुळे सुगंध प्राप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.